नाईक सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये आहे. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायर आमच्या दिशेने वळलेत. वाईट बॉल नाही. अकुट टप्प्याचा बॉल ऑन दी अप खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे आणि पहिल्या विकेटचं पतन पुन्हा एकदा पाहू शकाल. आर्यन भोईरचे षटक पडल्यानंतर हलकासा बाउन्स झाला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. खूप चांगला झेलला जातोय. अकुट टप्प्याचा बॉल शॉट ऑन पुल केलाय. पुल सक्सेसफुल झालाय. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय पहिल्याच बॉलवर धमाका. फुलरलेनचा चेंडू चूक केली आहे. पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार. षटकार. 15 या आकड्यावर 15 धावा फलकावर लागलेत. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात म्हणावं लागेल टीम आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाची. फुलरलेनचा चेंडू आहे. खराब चेंडू आहे. फेकून दिलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आमच्या समेत हर्षजी मडवी सर देखील उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेचं अगदी सूत्रसंचालन असेल, कॉमेंट्री असेल, सगळं नियोजन असेल, टीम जमवणे असेल, या सगळ्यासाठी भरपूर मेहनत घेतली. हर्षद आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आज दोन बंधू आमच्या सोबत जोडले गेलेत. हर्षदजी मडवी आणि त्याचबरोबर विघ्नेशजी मडवी. तिन्ही मडवी बंधू मात्र या कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकायला मिळतील. इथे देखील चांगला बॉल. अप्रतिम चेंडू पडल्यानंतर कमबॅक म्हणावं लागेल. दिनू कांबळेच्या बॅट मधून षटकार जरूर आला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू डाऊन द ग्राउंड. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आणखीन एक प्रहार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. जाऊन पोहोचतीये 27 या आकड्यावर. 27 धावा फलकावर लागलेत. चांगली बॅटिंग, अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते. हर्षजी मडवी सर आमच्या सोबत जोडले गेलेत. हर्षद यावेळेस बॅटची एज, टॉप एज आणि कॉट बिहाइंड. मोठी विकेट प्राप्त झाली आहे. इनफॉर्म बॅट्समन भावेश नाईकला परतावा लागेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लोधिवलीचा सितारा मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. भावेश नाईक परतलाय. बिलाल शेखने अप्रतिम झेल पकडलाय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. बॉल पडल्यानंतर थोडासा बाउन्स होतोय. बॅटची एज लागली, अगदी टॉप एज लागली. त्यातूनही चांगला मार्ग तो काढतोय. इनसाइड आउटचे फटके जे आहेत ना, बऱ्याच वेळा डोकेदुखी जाते. इथे मात्र पहा एक चांगला झेल आमच्या प्रेक्षकांच्या माध्यमातून. प्रेक्षकांसाठी आमचे आदरणीय नगरसेवक ज्ञानेश्वरजी सुतार साहेब या व्यासपीठावर येतील आणि आजची खरं तर काय प्रेक्षकांसाठी मेजवानी असणार आहे हे आम्हाला थोड्याच वेळात कळेल. बघा तमाम यावेळी देखील खूप चांगला स्ट्रोक लगवला जातोय. चेंडू जातोय गॅप मध्ये आहे. सीमारेषे पलीकडे 4 धावा, 40 धावा, 2 गडी बाद. टॉस जिंकल्या हरल्यानंतर बॅटिंगसाठी उतरलेल्या आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीम. हर्षद सर काय म्हणाल? 3 षटकांचा खेळ संपलाय. 2 गडी बाद झालेत. सलामीची जोडी मात्र मैदानाच्या बाहेर गेली. आता चांगला खेळ सुरू आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी रडार मध्ये होता. लाजबाब स्ट्रोक लगवला जातोय. दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता आणि पाठवलाय वाईडिश लॉंग ऑन रिजन ला क्लिअर करणारा अगदी लांबच लांब षटकार. व्हॉट अ शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचतीये. येस संतोष नाणेकर यांना आपण स्क्रीनवर पाहू शकाल. पहिला बॉल खोलवर टप्प्याचा हाताळण्याचा प्रयत्न केला होता. लोअर फुल टॉसला एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये दिनू कांबळेच्या बॅट मधून येतोय एक कराची जितू निलेश 11 डोंबिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज टॉससाठी या. ओमकार देसाई आणि केतन म्हात्रे. मी विनंती करतो की टॉससाठी या. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत, त्यासाठी दोन्ही टीमला विनंती करतोय की टॉस. अकोट टप्प्याचा बॉल हुक केलाय. हे क्षेत्र या मैदानाचं
कमी क्षेत्र आहे. हा षटकार जवळचा षटकार आहे. थँक्यू व्हेरी मच. वैयक्तिक 44 आकड्यावर खेळतोय. टीमची 45 आकड्यावर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली एक काय. कोलवा टप्प्याचा चेंडू आहे. आजच्या दिवसातला पहिलं अर्धशतक. एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे दिनू कांबळेसाठी. असून आक्रमक ठरलाय. 16 बॉल मध्ये 51 ते 65 65 या आकड्यावर 3 बॉलवर 3 षटकार आतापर्यंत लगवले गेलेत. पहिला बॅटर आहे आजच्या दिवसातील. पवारचं एक अर्धशतक होतं आणि रोहित किडनीचं. आणि इथे दिनू कांबळे थांबायला तयार नाहीये. जरी माझ्या 51 झालेल्या असल्या तरी टीमला मला पुढे घेऊन जायचं आहे. हा ध्यास जणू मनाशी वरती चढवलाय. हल्ला लाजबाब बॅटिंग. अगदी तुटून पडत असताना इथे देखील फटका चांगला आहे. अप्रतिम फटका पाहायला मिळतोय. दिनू कांबळेने षटकाराने सुरुवात केली होती. षटकाराने या इनिंगची समाप्ती देखील केली. 77 या आकड्यावर. रिची जीतू निलेश 11 डोंबिवली तुमच्यासाठी शेवटचा कॉल आहे. करगोडे गावचा सितारा मैदानाच्या आतमध्ये विश्वजित ठाकरे. पहिला बॉल अगदी बॅटची एज आणि पहिल्याच बॉलवर आकाश जहांगीरच्या विकेटचं पतन. गोल्डन डकचा शिकार ठरलाय. पाहू शकाल पहिलाच बॉल पडल्यानंतर भन्नाट वेग धारण केला. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची एज कॉट बिहाइंड. खूप चांगला झेल पकडला जातोय राकेश प्रभूच्या माध्यमातून. आणि पहिला धक्का बाद. दुसऱ्या बॉलवर देखील बॅटची एज. बॉलर बॅक ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे. धावचीची संधी आहे. काय घडलंय. डायरेक्ट हिट झालाय का. वर पाहणी करत असताना असेल. यावेळेस फटका पाहू शकाल बिलाल शेखच्या बॅट मधून. थ्रू द कव्हर. सीमारेषे पलीकडे गरज आहे फटक्यांची. ट्रॅकिंग षटकार ऍक्शन रिप्ले मध्ये वेगाचं उत्तर वेगाने. चेंडू सीमारेषा पार षटकार. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा विश्वजित तयार होतोय. आणखीन एक वन शॉट. सुपर. स्वतःला बॅलन्स करत समोरच्या दिशेने बॉलला उडवलाय. 2 षटकार. काय बॅटिंग सुरू आहे बिलाल शेख. सुपर बॉल आणि सुपर बॅटिंग पाहायला मिळते बिलाल शेख. हा खेळाडू जो पिच ड्रा आहे बॉल ड्रा आहे त्यामुळे बॉल फिरतायत. हे पहा ऑन साइडला खेळलेत. फाईन लेगकडे जाण्यापूर्वी राकेश प्रभू बॉलच्या मागे धावतोय. आणि इथे राकेश प्रभूसाठी ग्राउंड का आहे. मायो डायरेक्ट थ्रो. ओ हो अनएक्सपेक्टेड. व्हॉट अ थ्रो. सुपर्ब यार. स्टंपला हिट झालाय. बिलालला अजूनही विकतो आणि तेही एवढ्या अनएक्सपेक्टेडली. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकाल बॉलच्या पाठमोरे गेलेत. थोडेसे स्किड झाले होते फिगे करण्यासाठी. तरी देखील अचूक नेम इथे अगदी स्टंपला हिट झालाय आणि पाहायला मिळतोय. खोलबट टप्प्याचा चेंडू. टॉप पेज लागले. संधी आहे. प्रसन्न पाटील आज त्याची फिरकीची जादू चालली आहे. प्रसन्न पाटीलच्या गोलंदाजीचं पुत्तकरण या मैदानामध्ये अप्रतिम पाहायला मिळतोय. आणि आणखीन एक विकेटचं पतन. फलंदाज बाद. केनेवरती चढवलेले 5 बॉल 5 षटकारांचे हल्ले. सुलतान खानच्या थँक्यू व्हेरी मच विनीत माळी. मानकोळी गावचा सितारा मैदानामध्ये आता बरसत असताना गरज आहे पार्टनरशिपची. गरज आहे धावांची. दोन्ही भिवंडीचे खेळाडू आहेत. एकीकडे गुरु बॅटिंग चांगली करतोय. हे पहा आणखीन एक. सुलतान खानो के खान. परंतु या खानाला आता मात्र थोडस आसमान या मॅच मध्ये विनीत माळी हा
छोटा पॅकेज बडा धमाका करत असताना 78 धावांचा पाठलाग जरूर आकाश जांगीड बाद झाला. जरूर यावेळेस फटका चांगला आहे. थ्रू द कव्हर गॅप मध्ये आहे. थँक्यू व्हेरी मच. षटक क्रमांक संपलं गेले. तिसरं 3 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 42. आता 12 बॉल 36. पहिलाच बॉलवर आज विनीत माळी इथे थांबणार नाही. हा छोटा पॅकेज आज मोठा धमाका करणार आहे. पहिले षटकार 11 बॉलमध्ये आता 30 राहिल्यात. मी म्हणतोय की रबर बॉल क्रिकेट आहे ना, हा टेनिस बॉल क्रिकेटपेक्षा धोकादायक खेळ आहे. कारण की कधी कोणता खेळाडू कुठून भारी पडेल ना सांगता येत नाही. जिथे 60 धावा आपण एक्सपेक्ट करत होतो तिथे होण्यासाठी केतन आपली टीम तयार करा. A1 पवन खेळण्याचा धमाका देर आहे पण दुरुस्त आहे. रबर बॉल क्रिकेट हे आहे माजी नगरसेवक चषक आणि हे आहे नवी मुंबई क्रिकेटचा आणि नवी मुंबई या टेनिस बॉल क्रिकेट रबर बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप माजी नगरसेवक चषक. लाजबाब खेळ सुरू आहे. नेटली शेवटचा बॉल कोलवा टप्प्याचा चेंडू. लाजबाब चेंडू कॉइन गेलं. चौथं ऍक्शन रिप्ले मध्ये इनटू द ब्लॉक होल. काय चेंडू पाहायला मिळाला. अगदी विनीत माळीला या विनीत माळीकडे या 17 धावा. पहिलाच बॉल A1 पवन केणेचा धमाका. गोरसई बी संघाचा धमाका दाखवणारा A1 पवन केणेच. पवन केणेच्या बॅट मधून षटकार आलाय. ऑन द राईज फटका फेकून दिलाय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषे पलीकडे. आज यावेळेस ये रे पावसा तुला देतो पैसा. पैसा झाला खोटा आणि षटकार आलाय मोठा. ब्युटिफुल स्ट्रोक मिस्टर पवन केणे. अफलातून बॅटिंग करत असताना 5 षटकार जरूर लगवलेत माझ्या गोलंदाजीवर. पण मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. मी देखील टेनिस बॉल क्रिकेट गाजवलाय आणि आता मात्र लाजवाब फटका लगवला जातोय पवन केणेच्या बॅट. चेंज ऑफ पेस स्टॉपेज लागले. चेंडू हवेत आहे. राकेश प्रभू त्या खाली आहे. कॅच ड्रॉप होणार नाही. कहाणी में पुन्हा एकदा ट्विस्ट. A1 पवनीचा खेळ संपलाय. पेशन आलाय. विनीत माळी आहे ती म्हणजे आरब शेखने राकेश प्रभूच्या मदतीने असं वाटलं होतं काही क्षणासाठी राकेश प्रभूची ती डाईव्ह पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळते की काय. परंतु अतिघाई संकटातनी आता त्याला तसं करायचं नव्हतं. समय सूचकता आणि मी तर प्रेझेन्स ऑफ माइंड थोडंसं डोकं शांत ठेवून त्याने मात्र या पवन केने नावाच्या वाघाची शिकार केली आहे. 10,000 प्रेक्षक ऑनलाईन ही मॅच पाहतात. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील झाला पाहिजे. tenniscricket.in च्या माध्यमातून 2 बॉल आणि 3 धावांची आवश्यकता. गती कमी. इथे स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे फलंदाज बाद होईल. काय घडलंय क्रिकेट मध्ये. लॉट ऑफ बदलतं त्याचं नाव आहे क्रिकेट. विघ्नेश सर मी पहिलेच म्हटलं होतं 3 बॉल 3 जरी असल्या ना तरी सुद्धा 3 बॉल वरती सुद्धा फाईट केली जाऊ शकते आणि जोपर्यंत शेवटची धाव निघत नाही 3 धावांची आवश्यकता. इथे चांगला बॉल आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाने हा सामना जिंकला. 3 डॉट बॉल पाहायला मिळाला. सॅल्यूट आहे. लाजबाब गोलंदाजी पाहायला मिळते. एक्सप्रेशन आणि सेलिब्रेशन पाहायला मिळते. राकेश प्रभू सुपर परफॉर्मन्स. आपला एक्सप्रेशन पाहायला मिळालं. सेलिब्रेशन राकेश प्रभूला आपण स्क्रीनवर पाहू शकाल. शेवटचा बॉल अगदी लेग स्टंप वरून मिडल स्टंप वर गेलाय. खूप चांगल्या पद्धतीने रिलीज केला गेलाय. डॉट बॉलची सांगता होतीये. थँक्यू व्हेरी मच. व्हॉट अ मॅच. सुपर मॅच. प्लीज लगेचच केतन मात्रे प्लीज लगेचच क्षेत्ररक्षण